निवडणुकीची आचारसंहिता आणि एकापाठोपाठ एक अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांना प्रारंभ झाला आणि मग त्यामुळे प्रदेशाची असणारी कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या निवडणुकीच्या नंतर कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांनी सर्वांनी घेतला। मला सांगायला अत्यानंद होतो की आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी, आदरणीय अमित भाई, आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी आणि सर्व नेते मंडळी आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी या सर्वांशी आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते या सर्वांशी गेल्या काही महिन्यांमध्ये पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांच्या संदर्भात चर्चा केली। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या घटनेप्रमाणे आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाची असणारी एकंदरीत असणारी सर्व परिस्थिती लक्षात घेता कोणाला पदाधिकारी करावं, कोणाला पदाधिकारी करू नये यापेक्षाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रत्येक जण अतिशय सक्षम आहे। प्रत्येक जणांनी भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत या वाटचालीमध्ये असणारं प्रत्येकाचं योगदान हे वर्षानुवर्षाचं आहे याची सर्वांना कल्पना आहे। परंतु प्रदेश पदाधिकारी करायचे तर ते अत्यंत लिमिटेड अशाच पदाधिकाऱ्यांना संधी देता येते आणि मग अशा वेळेला ज्यांना कोणाला संधी मिळते त्यांचं तर सर्वजण अभिनंदन करतात, परंतु आज मी या घोषणा करताना एवढंच फक्त सांगेन की ज्यांची आज पदाधिकारी म्हणून नेमणूक झाली होणार आहे यांच्या व्यतिरिक्त असणारे पण असंख्य असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत की ज्यांना संधी ही या प्रदेश कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून देता आली नाही, परंतु भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे असणारे असंख्य आयाम की ज्यामध्ये वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येऊ शकते याचा सर्वांगीण विचार माझ्याबरोबर असणारे सर्व